नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅप पॉइंटिंग वर्कबुक सिरीजच्या 6व्या भागात आपलं मी स्वागत करतो. गेल्या दोन आठवड्यापासून आपण मॅप वर्कबुक सिरीज घेतोय आणि त्याचा आजचा हा 6वा भाग. या भागमध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग याची पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. तर चला या मॅपिंगला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पहिला महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आता याचं नाव बदललंय म्हणून मी असा उल्लेख करतोय. अगोदर हा औरंगाबाद विभाग म्हणून ओळखला जायचा, आता याचं नावामध्ये चेंज झाल्यामुळे याला आपण छत्रपती संभाजीनगर विभाग असं म्हणतो. तर बघा, या विभागाचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर या विभागाचं क्षेत्रफळ आहे. जवळजवळ या विभागाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर या विभागाने 21.6% भाग व्यापलेला आहे. किती भाग व्यापलेला आहे? 21.6% भाग या विभागाने व्यापलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये आपण जर या विभागाचे वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर हा विभाग महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा विभाग आहे. बघा मग, क्षेत्रफळाने सर्वात मोठा विभाग छत्रपती संभाजीनगरच आहे. ओके, इथं जागा कमी असल्यामुळे मी तसं लिहितोय. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा विभाग आहे. तसंच जिल्ह्यांनी पण या विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. म्हणजे हा विभाग जिल्ह्यांनी सुद्धा मोठा आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे या विभागात 76 तालुके आहेत. हा विभाग तालुक्यांच्या संख्येमध्ये सुद्धा मोठा आहे. म्हणजे जर आपण विभागाचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाने पण तो मोठा आहे, जिल्ह्यांनी पण तो मोठा आहे आणि तालुक्यांच्या संख्येने सुद्धा तो मोठा आहे. ही सगळी माहिती आपण घेतली. चला आता आपण दुसऱ्या विभागाकडे जाऊया. हा पहिला विभाग होता. दुसरा विभाग आहे नाशिक. नाशिक विभाग जो आहे, हा विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. या विभागाचे क्षेत्रफळ आहे, आपण जवळजवळ बघू शकतो, तर 57,493 चौरस किलोमीटर या विभागाचं काय क्षेत्रफळ आहे. आणि आपण जर विचार केला तर नाशिक विभागाचं क्षेत्र जवळजवळ 18.70% एवढं ते क्षेत्र या ठिकाणी येतं. आणि या विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि जवळजवळ 54 तालुके या विभागामध्ये आहेत. किती आहेत? 54 तालुके या विभागामध्ये आहेत. त्यानंतर आपण खाली जर आलो तर आपण बघतो तिसऱ्या क्रमांकाचा विभाग, तो म्हणजे पुणे विभाग. पुणे विभागाचं क्षेत्र 57,275 चौरस किलोमीटर आहे. जवळपास नाशिकच्या आणि याच्यामध्ये जास्त फरक नाहीये, म्हणून 18.60% जवळपास नियर अबाउट याचं क्षेत्र आहे. या विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत. या विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विभागात तालुक्यांची संख्या मात्र 58 तालुके या विभागामध्ये आहेत. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण पुढे जाऊया चौथ्या विभागाकडे. आता हा तिसरा झाला. आता चौथा विभाग म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागाचा जर क्षेत्रफळाचा विचार केला तर 51,377 चौरस किलोमीटर एवढं नागपूर विभागाचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण जर नागपूर विभागाचा या ठिकाणी विचार केला तर जवळजवळ 16.60% काय 16.60% क्षेत्र नागपूर विभागाचं या ठिकाणी आहे. त्यानंतर या विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. किती जिल्हे? 6 जिल्हे. आणि तालुक्यांच्या संख्येचा विचार करता या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 64 तालुके आहेत. किती तालुके? 64 तालुके आहेत. त्यानंतर 5वा विभाग येतो आपला, तो म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागाचा जर आपण विचार केला तर अमरावती विभागाचं क्षेत्रफळ आहे 46,027 चौरस किलोमीटर आणि जवळजवळ नियर अबाउट 14.95% काय 14.95% क्षेत्र या अमरावती विभागाने व्यापलेलं आहे असं म्हणू शकतो. हे अप्रॉक्स आहे, लक्षात राहू द्या. आणि या विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये. आणि याच विभागामध्ये एकूण तालुक्यांचा जर आपण विचार केला तर 56 तालुके या विभागामध्ये अमरावती विभागामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला महत्वाचा विभाग आहे, तो म्हणजे शेवटचा विभाग, तो म्हणजे कोकण विभाग. कोकण विभाग हा शेवटचा 6व्या क्रमांकाचा विभाग आहे आणि या विभागामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ 30,728 चौरस किलोमीटर एवढं या विभागाचं क्षेत्र आहे असं म्हणू शकतो. बघा इथं लिहितो 30,728 चौरस किलोमीटर आणि जवळजवळ 10% क्षेत्र कोकण विभागाने महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. आणि याच्यात एकूण 7 जिल्हे आहेत असं म्हणू शकतो आपण. 7 जिल्ह्यांची संख्या आहे कोकणमध्ये आणि तालुक्यांचा विचार केला
47 प्लस 3, 3 हे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने म्हणून 50 तालुके या विभागामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रशासकीय विभागांची या ठिकाणी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तसंच या ठिकाणी जे चार्ट आहेत ते पण आपण भरूया. एकूण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या एकूण 9.36% क्षेत्र आहे. सर्वात मोठा विभाग क्षेत्रफळाने जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. सर्वात लहान विभागाचा जर आपण विचार केला तर कोकण विभाग हा क्षेत्रफळाने सर्वात लहान विभाग मानला जातो. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग याची माहिती बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अशीच प्रत्येक मॅपिंगची डिटेल माहिती आपण घेत राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्यासाठी हे मॅप पॉइंटिंग वर्कबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे बुक नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये हे अवेलेबल होऊन जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या पुस्तकाची लिंक आपण अवेलेबल करून दिलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ऑर्डर करून ते बुक मागवू शकता. सो याच्याच माध्यमातून तुम्हाला मॅप पॉइंटिंग करणं सोपं जाणार आहे. सो आजसाठी इथंच आपण थांबूया. धन्यवाद.